हाय, मी श्रुतिका आणि आज मी चालले माझ्या स्टॉप सोबत हरिहरेश्वरला। आज दिवसभरामध्ये मी काय काय खाणार आहे याचा हा व्हिडिओ आहे। काही कारणास्तव निघायला उशीर झाल्यामुळे मी दिवसाची सुरुवात केलेली मॅगीने आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही सुरुवात केली आमच्या प्रवासाला हरिहरेश्वरला जायला। रस्त्यामध्ये सगळ्यांना भूक लागली त्याच्यामुळे आम्ही शेंगदाणे काढलेले आणि तिकडे गेल्यानंतर मस्त व्ह्यू बघत बघत पापडी आणि लसूण चिवडा आम्ही खाल्ला। तोपर्यंत आमची जेटी आलेली आणि खूप मस्ती मजा करत नाचत गाजत आम्ही गेलेलो हरिहरेश्वरला। तिथे गेल्यानंतर अगदी 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 प्रसन्न वाटलं। तिथलं वातावरण, तिथला व्ह्यू खूप सुंदर। देवदर्शन करून आम्ही खाल्ला इथे वडापाव। मला खूप लहर आलेली वडापाव खायची कारण तिथे खूप पाऊस पडत होता। आणि नंतर जेवणाचं काय, आम्ही आधीच वनभोजन करायचं ठरवलेलं। त्यासाठी आम्ही लागणारे जे साहित्य होतं, पातेलं, पाणी, मसाले, गॅस, सिलेंडर सगळं आम्ही आणलेलं होतं। जेवण बनवायला उशीर होणार हे माहिती होतं, त्यामुळे आम्ही कोल्ड्रिंक पासून सुरुवात केली। तिथे कोल्ड्रिंक मुळे जरा बरं वाटलं कारण तिथे खूप गरम पण होत होतं। आणि येस, हे मी लाईफ मध्ये पहिल्यांदा काम करते, चुलीवर जेवण बनवणं आणि चूल पेटवणं, चूल ती पेटी ठेवणं या पावसाळ्यातून। हे मी फर्स्ट टाइम लाईफ मध्ये करत होते आणि हे सगळं करता करता पाऊस हा आलाच, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या छत्र्या घेऊन तुम्हाला दिसतोय। थोड्या वेळाने पाऊस गेला, मस्तपैकी चिकनला उकळी आली आणि आम्ही मस्तपैकी वनभोजन केलं। खूप सुंदर लागत होते। चुलीवरच्या जेवणाची एक वेगळीच टेस्ट असते। बाकी तिकडून येताना आम्ही काय काय धमाल केली हा पूर्ण व्लॉग माझ्या चॅनलवरती आहे, जाऊन चेक करा। थँक्स फॉर वॉचिंग।